महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती पत्रकार अभिजित आंबेकर यांनी वॉर्ड क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। या प्रसंगी काँग्रेस 1 शहराध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मुथा, हुडको कृती समितीचे शैलेश जाधव, तेजस आंबेकर यांच्यासह शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते। शहरातील पत्रकार बांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे सुदर्शन दरेकर यांनी। शिरूर नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने चालू झालेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शिरूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार अभिजित आंबेकर, पुढारीचे गेली 27 वर्ष शिरूर शहरामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या शहरावर होणारी जे कामं असतात त्या कामांवर बोट दाखवणारे अभिजित आंबेकर आज प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करू, बातचीत करूया, काय यामागे आपली भूमिका होती, आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे। 27 वर्षापासून मी पत्रकारितेचं काम करत आहे, शहराचे प्रश्न मांडले, पण गेले 25-26 वर्ष मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कामात सुद्धा मी अग्रेसर आहे। म्हणजे फक्त पत्रकारिता असा विषय नाही की सामाजिक काम जे शहरातील अनेक प्रश्न असतील तर त्या संदर्भात सुद्धा मी चांगलं काम केलेलं आहे। अनेक मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून मी शिरूर शहरातून 12 हुडको कॉलनी 12 क्रमांक प्रभाग 12 अ मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हुडकोतील जे काही भौगोलिक समस्या आहेत, कचरा डेपो असू द्या, घरं नावावर असू द्या, रस्ते, पाणी, वीज, इतर दैनंदिन समस्या आहे, या प्रश्नावर प्रामुख्याने मी आजपर्यंत त्यांचा पेपरमधून आवाज उठवला आहे। पण प्रत्यक्षात जर मला तिथल्या नागरिकांनी विजयी केलं तर मी त्या समस्या सोडवण्यासाठी 100% नाही तर 1000% प्रयत्नशील। तुम्हाला आज तुम्ही कित्येक वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये आहे, तुम्ही तुमच्या लेखणीतून अनेक विषय मांडलेत, प्रत्येक विषय परखडपणे मांडलेत, निर्भीडपणे मांडलेत। तुम्हाला असं का वाटलं किंवा आता पत्रकारिता करत असताना की आपण निवडणूक लढावं असं का वाटलं तुम्हाला? पत्रकार होण्याच्या आधी मी एका राजकीय पक्षाचा काम करत होतो। माझा पिंड आहे, माझं म्हणजे पहिल्यापासून मला आहे ना की राजकीय गोष्टीची आवड होती, पण काही कारणामुळे मी पत्रकारितेकडे वळलो आणि त्याच्यानंतर राजकारण मी मागं टाकलं। पण माझ्या मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी दरवर्षी अनेक स्पर्धा भरवलेल्या आहेत। आज तागायत मी 25 वर्ष तेच करत आलो आहे। म्हणजे मला कुठल्या पक्षाच्या माध्यमातून नाही करता आलं, पण मी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं आणि मला वाटतं की बाबा शहरात आपल्या जे काही पत्रकारितेच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय देऊ शकतो, त्यासाठी आपल्याला कुठंतरी निवडून येणं गरजेचं आहे। त्यासाठी मी नगरसेवक पदासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिरूर शहरामध्ये आता निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवारी अजून डिक्लेअर नाही आहेत। आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असं आपण समजायचं की उमेदवारी अर्ज हा अपक्ष असणार आहे आणि प्रकाश दारीवाल यांनी सांगितलं की माझा फोटो कोणी वापरू नका, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मी आत्ता सध्या तरी अपक्ष उमेदवार दाखल केलेला आहे, उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, पण प्रकाश भाऊ आमचे दैवत आहे, आदर्श आहे आणि आम्ही त्यांना मानतो। त्यांच्या शब्दापुढं आम्ही नाही आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शिरूर शहराचं काम भविष्यात आम्ही निवडून आलो, मी तर त्याच्याप्रमाणेच काम केलं जाईल हा शब्द मी देतो। एक पत्रकार म्हणून या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेले अभिजित आंबेकर हे निवडणुकीची बाजी मारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सुदर्शन दरेकर, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।